गुड मॉर्निंग अकोला. अंधार खूप पडला म्हणून थोडा उजेड केला तर अंधार रागावून बसला. बोला आता छोट्याशा आयुष्यात कोणाकोणाचं मन राखून जगायचं. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. तसेच आजच्या दिवशी घडलेल्या आणखीन दिनविशेष विषयी आपण जाणून घेऊयात. इसवी सन 1658 साली मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला. इसवी सन 1670 साली पुरंदरच्या तहात गमविलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मिळविला. इसवी सन 1707 साली मुघल शासक औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मुअज्जम आणि आझम शाह यांच्यात दिल्लीच्या तख्तासाठी आपापसात युद्ध झाले. या युद्धात मुअज्जम यांनी आझम शाह यांना ठार करून दिल्लीची गादी बळकावली. सन 1936 साली भारत सरकारच्या रेडिओ नेटवर्कचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे ठेवण्यात आले. सन 1948 साली भारत व इंग्लंड या दोन देशादरम्यान एअर इंडियाची हवाई सेवा सुरू करण्यात आली. सन 1968 साली बर्मुडा देशाने संविधान अंगीकारले. सन 1969 साली भारतीय लष्कर प्रमुख पदी सॅम मानेकशॉ यांची नियुक्ती करण्यात आली. सन 1992 साली पहिला जागतिक महासागर दिन साजरा करण्यात आला. सन 1910 साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक, लेखक, विचारवंत व साहित्यिक दिनकर केशव बेर्डेकर यांचा जन्मदिन. सन 1917 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक, संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्मदिन. सन 1921 साली इंडोनेशिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्मदिन. सन 1925 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H.W. बुश यांच्या पत्नी व बार्बरा बुश फाउंडेशनच्या संस्थापिका बार्बरा बुश यांचा जन्मदिन. सन 1932 साली माजी भारतीय क्रिकेटपटू सय्यद नझीर अली यांचा जन्मदिन. सन 1936 साली नोबेल पारितोषिक सन्मानित अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनेथ जी विल्सन यांचा जन्मदिन. सन 1955 साली विश्वव्यापी वेबचे आविष्कारक तसंच विश्वव्यापी वेब संघाचे विद्यमान निर्देशक व शोधकर्ता, इंग्लिश अभियंता व संगणक संशोधक टिम बर्नर्स-ली यांचा जन्मदिन. सन 1957 साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्मदिन. सन 1975 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार शिल्पा शेट्टी यांचा जन्मदिन. इसवी सन पूर्व 632 साली प्रख्यात अरब धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचे निधन. इसवी सन 1809 साली प्रसिद्ध इंग्रज वंशीय अमेरिकन राजकीय कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, राजकीय सिद्धांतकार आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचे निधन. इसवी सन 1845 साली अमेरिकेचे माजी सैनिक व राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी 7वे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांचे निधन. सन 1968 साली कर्नाटकी संगीत क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचे निधन. सन 2009 साली लोकप्रिय भारतीय उर्दू हिंदी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता हबीब तन्वीर यांचे निधन. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. जाणून घेऊयात आता आजचे राशी भविष्य. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत. मैं हूं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं बुधवार 8 जून 2022 को सितारों के संदेश हमें क्या मिल रहे हैं. सबसे पहले मेष राशि. विवादों में उलझना ठीक नहीं है. शांतिपूर्ण ढंग से विवादों को हल करें. रोग परेशान कर सकते हैं. शत्रुओं से संताप रहेगा. संयम को और धैर्य को बनाए रखेंगे तो फायदा रहेगा आपको इस अंतराल में. वृषभ. पाचन तंत्र बिगड़ सकता है. संतान से मतभेद रहेंगे. विद्यार्थी वर्ग को असफलता मिल सकती है. छवि धूमिल होने का डर रहेगा. ऐसा कोई कार्य न करें. मिथुन.
प्रभावशाली सज्जनों का विश्वास खो सकते हैं। छोटी सी परेशानी पर उत्तेजित न हो। क्रोध और हठधर्मिता की प्रवृत्ति आपके लिए घातक साबित हो सकती है। कर्क, इच्छा शक्ति में वृद्धि हो रही है। सौभाग्यशाली समय आपके लिए। ग्रुप एक्टिविटीज में हिस्सा लेंगे। समसामयिक कार्यों में राहत महसूस करेंगे। सिंह, अच्छी अंडरस्टैंडिंग से दूसरों की इच्छाओं पर खरे उतर पाएंगे। फाइनेंशियल मामले कंट्रोल में रहेंगे। फ्रेंड सर्कल में कोई सेलिब्रेशन आदि हो सकता है। कन्या, परिचय का दायरा बढ़ रहा है। अच्छी आदतों का सही इस्तेमाल करना सीखें। दिनचर्या व्यवस्थित करें, विवाद समाप्त होंगे। तुला, मानसिक क्लेश बढ़ रहा है। कमर में पीड़ा का शिकायत रहेगी। जल्दबाजी, क्रोध और स्वच्छंद स्वभाव पर नियंत्रण की जरूरत है। संगति का ध्यान दें। वृश्चिक, पुराने प्रोजेक्ट मेहनत से पूरे होंगे। फायदेमंद भी साबित होंगे। परिवार के बुजुर्ग सदस्य आपका अटेंशन चाहेंगे। धनु, रचनात्मक कार्य बन रहे हैं। राजकीय सेवारत की पदोन्नति इच्छित स्थान पर हो सकती है। लंबित योजनाएं मूर्त रूप लेंगी। हाई प्रोफाइल से मिलने का अवसर प्राप्त हो सकता है। मकर, काफी समय से रुका हुआ धन मिल सकता है। घर के मामलों में किया गया इन्वेस्टमेंट फायदेमंद रहेगा। कोई ट्रैवल ट्रिप सफलता से भरपूर रहेगी। कुंभ, मन अस्थिर रह सकता है। स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव पड़ेगा। आपसी समझ से मतभेदों को दूर करने का प्रयास करें। द्रव्य का व्यय होगा। मीन, आपको दूसरों का सपोर्ट मिलेगा। प्रोफेशनल और पर्सनल दोनों तरह के कामों में बिजी रहेंगे। क्लियर और फोकस अटेंशन रखने से काम अच्छी तरह से होंगे। यह है 12 राशियों का फलादेश। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. आपण आजचे राशी भविष्य जाणून घेतलेत. आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. अन्न विषबाधाची लक्षणे. अन्न विषबाधाचे पहिले आणि मुख्य लक्षण म्हणजे पोटदुखी, मळमळ आणि कपाळावर जास्त घाम येणे. ही 3 लक्षणे एकत्र दिसतात. यानंतर जुलाब आणि उलटी होण्याचा त्रास सुरू होतो. अनेकदा लोक अन्न विषबाधा आणि फ्लूच्या लक्षणांमध्ये गोंधळून जातात. पण या दोघांच्या लक्षणामधील मुख्य फरक म्हणजे अन्न विषबाधा झाल्यास सुरुवातीलाच खूप घाम येतो. दुसरे एक लक्षण म्हणजे ओटीपोटात तीव्र दुखणे आणि पेटके येणे आणि शौचास सुरुवात होणे. यावेळी पोटात जास्त गॅस तयार होण्याची समस्या देखील होऊ शकते. चिडचिड होणे, पाणी पिण्याची इच्छा नसणे आणि उलट्या होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अन्न विषबाधा आणि फ्लू या दोन्ही वेळी अतिसाराची समस्या होते. अन्नातून विषबाधा किती दिवसात होते? अन्न विषबाधा झाल्यावर लगेच त्याचा परिणाम दिसत नाही. तुम्ही आता काहीतरी चुकीचे खाल्ले आहे आणि लगेच तुम्हाला विषबाधेची लक्षणे दिसू लागतील असे होत नाही. याची लक्षणे काही दिवसांनंतर दिसू लागतात. हे तुम्ही कोणते अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवली आहे यावर अवलंबून आहे. कारण सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारचे जीवाणू तयार होतात, ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाय. उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न जास्त वेळ फ्रीजच्या बाहेर ठेवल्यास त्यामध्ये ई कोलाय, साल्मोनेला,
लिस्टेरिया यासारखे बॅक्टेरिया वाढतात. ते पोटात जाऊन संसर्ग पसरवतात आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अन्न खायच्या वेळीच अन्न फ्रीजमधून बाहेर काढा. उन्हाळा आणि पावसाळ्यात शिळे अन्न खाणं टाळा आणि शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नका. त्यापेक्षा घरी शिजवलेले अन्न खा. दूध आणि बटाट्यापासून बनवलेल्या वस्तू शिळ्या झाल्यास ते खाणे टाळा. भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच वापरावीत. मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. दर्शकांनो, आपण आत्ताच आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा. संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास. आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असतं विजय हा सत्याचाच होतो. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवितात बघूया. हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण आणखीन एक नवीन योगाभ्यास घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम केल्याने आपले शरीर आणि मन, म्हणजे तसं सगळेच प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन संतुलित राहतं. उज्जाई प्राणायाम केल्यामुळे कंठचे इथे जे आपल्या जेवढ्या ग्लँड्स आहेत आपल्या कंठामध्ये, त्या सगळ्या ग्लँड्सचा मसाज होतो. थायरॉइड ज्यांना आहे त्यांच्याकरता हा अभ्यास अतिशय उत्तम आहे. थायरॉइड ग्लँड्स इथे ज्या असतात त्यांचा मसाज होतो. स्वरयंत्र ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणू त्याचा मसाज होतो. आणि बाकीच्या ज्या टॉन्सिल्स आहे, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे, यांचा सगळ्यांचा इथे मसाज होतो. त्याच्याकरता आपल्याला उज्जाई प्राणायाम शिकायचा आहे. तर उज्जाई प्राणायाम कसा करायचा? उज्जाई प्राणायामाकरता बरं हा प्राणायाम केव्हा करायचा? तर हा प्राणायाम तुम्ही 24 तासात केव्हाही करू शकता. या प्राणायामाकरता काही बंधन नाही आहे की आपण उज्जाई प्राणायाम ह्या वेळेला करावा. केव्हाही आपण उज्जाई प्राणायाम करू शकतो. म्हणजे हठयोगामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही उज्जाई प्राणायाम केला तरी चालतो. याच्याकरता वेळेचं बंधन नाही आहे. उज्जाई प्राणायाम करण्याकरता कंठाचा संकोच करावा लागतो. गळा जो आहे तो हा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे आपण एखादं थंड म्हणजे विक्सची गोळी समजा खाल्ली आणि ती खाल्ल्यानंतर आपण असं केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला थंड लागतं तो भाग कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे. त्या ठिकाणून आपल्याला श्वास नासिकेनेच घ्यायचा आहे, पण कंठामध्ये अनुभव करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. प्राणायाम करताना नेहमी मान पाठ सरळ ठेवायची आहे. डोळे बंद, शरीर स्थिर, श्वासावर लक्ष. आता आपण उज्जाई प्राणायाम शिकू. कंठाचा संकोच करायचा आहे. लहान मूल झोपल्यावर घोरण्याचा जसा आवाज होतो तशा प्रकारचा आवाज झाला पाहिजे. ठीक आहे, तर करूया उज्जाई प्राणायाम.
रिलॅक्स. अशा पद्धतीने उज्जाई प्राणायाम करायचा आहे. छोटे मुलं घोरतात तसा आवाज झाला पाहिजे आणि जास्त गळ्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अगदी असं ओढून ताणून नाही करायचंय. सहज श्वास पण नासिकेने घेताना कंठातून त्याचा अनुभव करायचा आहे. हळूहळू जेव्हा आपण या प्राणायामाची सवय करतो तर प्रॅक्टिस नंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपण एका छोट्या नळीमधून श्वास कंठातून घेतो आहे आणि तिथूनच आपण श्वास सोडतो आहे. हां, पुन्हा एकदा करून पाहूया. रिलॅक्स. अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे. वयाच्या 8 वर्षापासून ते वयाच्या कितीही वर्षापर्यंत आपण हा प्राणायाम सगळेजण करू शकतात. याला वयोमर्यादा नाही आहे आणि प्रेग्नंट लेडीजसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जो प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड उद्भवण्याची जी शक्यता असते ती पण कमी होते आणि सगळ्यांनी हा प्राणायाम करायचा आहे. उज्जाई प्राणायाम. आजच्या मालिकेमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन अभ्यासासह. हरिओम तत्सत. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. दर्शकांना आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्तिसराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, कालच्या इंग्लिश स्पीकिंगच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो रिलेशनशिप किंवा नातेसंबंध. त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच प्रॅक्टिस केली असणार. हु इज माय मदर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रेट ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंट, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, येस, मदर इन लॉ, फादर इन लॉ. त्याच्यानंतर आपण सिबलिंग पाहिलं होतं, ब्रदर, सिस्टर, कझिन अँड सो ऑन. असे खूप सारे नातेवाईक आहेत, नातेसंबंध आहेत आपल्या लाईफमध्ये आणि प्रत्येकाला काहीतरी इंग्लिश नाव आहे. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि आता निश्चित तुम्ही ते वापराल किंवा कोणी तुम्हाला विचारलं तर नक्कीच त्याचा अर्थ तुम्हाला माहीत राहील. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आय वॉन्ट टू. आपण याच्या पहिले एक कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत, आय वॉन्ट. आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. त्याच्यामध्ये असते तुमची डिझायर, तुमची इच्छा असते की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला ते हवं आहे. आणि लाईफमध्ये डिझायर आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी आहे. डिझायर आहे म्हणून काम करतोय, डिझायर आहे म्हणून पैसे कमवतो आहे, डिझायर आहे म्हणून काहीतरी करतोय, शिक्षण घेतो आहे. येस, आज आपण काय इंग्लिश शिकतोय बिकॉज यू हॅव अ डिझायर. तुम्हाला इच्छा आहे शिकण्याची, तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे म्हणून तर तुम्ही इंग्लिश शिकता आहेत. येस, सो आय वॉन्ट कशासाठी वापरतात? तुमची डिझायर एक्सप्रेस करण्यासाठी किंवा तुमची जी इच्छा आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी आपण आय वॉन्ट वापरतो. पण आता आय वॉन्ट टू. आय वॉन्ट टू म्हणजे तुमचे मला हे करायचं आहे. येस, माझी ही करण्याची इच्छा आहे. ओके, मग त्याला इंग्लिशमध्ये वापरतात आय वॉन्ट टू. आय वॉन्टच्या सेशनमध्ये थोडंसं घेतलं होतं पण मला ते पुरेसं नाही वाटलं. त्याच्यासाठी एक कम्प्लीट सेशन घ्यावं अशी माझी इच्छा होती. आय वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय. मला आकाशात उडायचं आहे. आय वॉन्ट टू गेट अ जॉब और आय वॉन्ट टू डू अ जॉब. मला एखादी नोकरी करायची आहे. आय वॉन्ट टू अर्न मनी. मला पैसे कमवायचे आहेत.
आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, मला डॉक्टर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम याचा अर्थ असतो मला हे बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर, मला इंजिनियर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर, जे ओरॅटर म्हणजे एक नवीन शब्द आहे हा, जे भाषण देतात, खूप चांगलं संभाषण कौशल्य त्यांच्याकडे राहतं आणि खूप चांगलं वक्तृत्व राहतं त्यांच्याकडे, त्यांना म्हणतात ओरॅटर. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर, मला एक खूप कुशल वक्ता व्हायचं आहे. ओके. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॅन, मला एक खूप चांगला व्यक्ती व्हायचा आहे. आय वॉन्ट टू बिकम द सक्सेसफुल बिझनेसमॅन, मला एक खूप सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं आहे. ओके. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट टीचर, मला सगळ्यात चांगली शिक्षिका व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट डॉटर, येस, मला सगळ्यात चांगली मुलगी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॉम, मला सगळ्यात चांगली आई व्हायचं आहे. ओके. सो आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला बनायचं आहे, अँड आय वॉन्ट टू च्या समोर तुम्हाला काय करायचं आहे ती आपण लावू शकतो. आय वॉन्ट टू कुक फूड, मला जेवण बनवायचं आहे. आय वॉन्ट टू क्लीन माय रूम, मला माझी रूम क्लीन करायची आहे. आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, मला इंग्लिश बोलायचं आहे. आय वॉन्ट टू प्रॅक्टिस इंग्लिश, मला इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. आय वॉन्ट टू वॉच द मूवी, मला एखादा पिक्चर बघायचा आहे, मूवी बघायची आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू मेक अ फोन कॉल, मला एक फोन कॉल करायचा आहे. आय वॉन्ट टू लर्न द कम्प्युटर्स, मला कम्प्युटर्स शिकायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू, मला तुम्हाला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ कार, मला कार ड्राईव्ह करायची आहे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल बाय ॲन एरोप्लेन, मला एरोप्लेननी ट्रॅव्हल करायचं आहे. ओके. त्याच्या म्हणजे विमानाने प्रवास करायचा आहे. आय वॉन्ट टू विजिट डिझनीलँड, मला डिझनीलँडला व्हिजिट करायचं आहे. आय वॉन्ट टू गो अब्रॉड, अब्रॉड म्हणजे परदेश. ओके. आय वॉन्ट टू गो अब्रॉड म्हणजे मला परदेशात जायचं आहे. आय वॉन्ट टू कंटिन्यू माय एज्युकेशन म्हणजे मला माझं शिक्षण पुढे अजून घ्यायचं आहे किंवा कंटिन्यू करायचं आहे. आय वॉन्ट टू मॅरी यू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आय वॉन्ट टू बी युअर फ्रेंड, मला तुमचं मित्र किंवा मैत्रीण व्हायचं आहे. आय वॉन्ट टू टीच यू इंग्लिश, मला तुम्हाला इंग्लिश शिकवायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ व्हेकल, मला एखादं वाहन चालवायचं आहे. आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, बायसिकलला राईड लिहितात, लक्षात ठेवा हा. आणि टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतात त्यांना ड्राईव्ह म्हणतात. ओके. आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, मला सायकल चालवायची आहे. आय वॉन्ट टू लर्न कॅलिग्राफी, मला कॅलिग्राफी शिकायची आहे. आय वॉन्ट टू टीच मॅथ्स, मला मॅथ्स शिकवायचं आहे. तर अशा प्रकारे आय वॉन्ट टू आणि आय वॉन्ट टू बिकम अशा दोन टाईपचे वाक्य आपण पाहिले. आय वॉन्ट टू आणि त्याच्यासमोर तुमची ॲक्शन लिहा जे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला हे बनायचं आहे. ओके. आता आय वॉन्ट यू टू, मला तुम्ही काय करायला हवं आहे याचं सांगते मी आता. आय वॉन्ट यू टू टॉक इन इंग्लिश, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला हवं. आय वॉन्ट यू टू कुक द फूड, मला असं वाटतं तू जेवण बनवायला हवं, स्वयंपाक करायला हवा. आय वॉन्ट यू टू प्रॅक्टिस हार्ड, मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रॅक्टिस करायला हवी. आय वॉन्ट यू टू रेग्युलरली अटेंड द क्लासेस, मला असं वाटतं की तुम्ही रोज क्लासेस अटेंड करायला हवेत. आय वॉन्ट यू टू कम ऑन टाईम इन द ऑफिस, ऑन टाईम म्हणजे वेळेवर यायला हवं आहे, मला असं वाटतं की तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये यायला हवं. आय वॉन्ट यू टू वॉच द इंग्लिश प्रोग्राम और इंग्लिश स्पीकिंग सेशन, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश स्पीकिंग सेशन पाहायला हवं. आय वॉन्ट यू टू रीड द इंग्लिश नॉवेल्स, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश नॉवेल्स वाचायला हवे. आय वॉन्ट यू टू बिकम एन IT प्रोफेशनल, मला असं वाटतं की तुम्ही एक IT प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला हवं आहे. आय वॉन्ट यू टू स्टडी हार्ड, मला असं वाटतं की तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे. आय वॉन्ट यू टू
डू अ जॉब, मला असं वाटतं की तुम्ही जॉब करायला हवे. आय वॉन्ट यू टू अर्न मनी, मला असं वाटतं तुम्ही पैसे कमवायला हवे. आय वॉन्ट यू टू सेव्ह द मनी, मला असं वाटतं की तुम्ही पैशांची बचत करायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त लावायला हवी. ओके, आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला स्वतःला शिस्त लावायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट, सेल्फ डिपेंडंट म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे. ओके, आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट. आय वॉन्ट यू टू बी कॉन्फिडंट, मला असं वाटतं तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असायला हवा. ओके, आय वॉन्ट यू टू बी अ सक्सेसफुल पर्सन, मला असं वाटतं की तुम्ही खूप सक्सेसफुल व्हायला हवेत. आय वॉन्ट यू टू डू युअर वर्क बाय युअर सेल्फ, मला असं वाटतं की तुम्ही तुमचं सगळं काम स्वतःनी करायला हवं. आय वॉन्ट यू टू बी द टॉपर ऑफ युअर क्लास, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या क्लासचे टॉपर असायला हवेत. आय वॉन्ट यू टू राईट द सेंटेन्सेस डेली, मला असं वाटतं की तुम्ही रोज वाक्य लिहायला हवेत. आय वॉन्ट यू टू लिसन टू मी एव्हरी डे, मला असं वाटतं तुम्ही रोज मला ऐकायला हवं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक, ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, नवीन शब्द आहे. आशावादी आणि दुसरे लोक असतात निराशावादी. सो आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक, मला असं वाटतं की तुम्ही आशावादी असायला हवं. ज्यांना होप्स असतात, खूप होपफुल असतात ते लोक, जे आशावादी असतात, जे कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करतात. तर पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्टिमिस्टिक, आशावादी लोक. ओके, आणि जे निराशावादी असतात त्यांना म्हणतात पेसिमिस्ट, पेसिमिस्ट जे नेहमी निगेटिव्ह बोलत राहतात. ओके, सो आय डोंट वॉन्ट यू टू बी पेसिमिस्ट, मला कधीच वाटत नाही की तुम्ही पेसिमिस्ट असावं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्ट. ओके, आय वॉन्ट यू टू ईट हेल्दी फूड, मला असं वाटतं की तुम्ही हेल्दी फूड खायला हवं. आय वॉन्ट यू टू डू द स्टडीज रेग्युलरली, मला असं वाटतं की तुम्ही तुमचा अभ्यास रेग्युलरली करायला हवा. आय वॉन्ट यू टू क्लिअर युअर बेसिक्स, मला असं वाटतं की तुमचे बेसिक्स सगळे क्लिअर करावेत. ओके, आय वॉन्ट यू टू बी फ्लुएंट इन इंग्लिश, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये खूप फ्लुएंट असायला हवं. तर अशा प्रकारे आपण आय वॉन्ट टूच्याच 3 कन्स्ट्रक्शन पाहिल्या. सगळ्यात पहिले जे आपण सेशन पाहिलं होतं आय वॉन्टचं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये थोडं इंट्रोडक्शन दिलं होतं मी आय वॉन्ट टूचं, पण मला ते म्हणजे अजून त्याला इलॅबरेट करायचं होतं, अजून त्याला स्पष्ट करायचं होतं, कारण त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार होते. त्याच्यामुळे आपण हे आय वॉन्ट टूचं अजून एक सेशन घेतलेलं आहे. आय वॉन्टचं याच्या पहिले झालेलं आहे आपलं, आणि त्याच्यामध्ये इनफ आपली प्रॅक्टिस झाली होती आय वॉन्टची. आज आपण शिकलो मित्रांनो आय वॉन्ट टू, आई वॉन्ट टू बिकम, आई वॉन्ट टू मीन्स मैं ये करना चाहती हूँ. आई वॉन्ट टू बिकम, मैं ये बनना चाहती हूँ. एंड आई वॉन्ट यू टू डू, आई वॉन्ट यू टू म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे करायला हवं. मुझे ऐसा लगता है कि आपने ऐसा करना चाहिए. These 3 construction we see in today's episode. So guys, you have to practice all these 3 construction. एकच वर्ड आहे वॉन्ट, पण वेगवेगळ्या शब्दांसोबत जेव्हा तो वापरतो तेव्हा त्याचा अर्थ बदलत जातो. ओके, जसं आपण म्हणतो मराठी ही खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, तशीच इंग्लिश पण खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे. ज्या वाक्यात तुम्ही जसा तो शब्द वापरणार, ज्या शब्दांसोबत वापरणार, त्याचा अर्थ सेंटेन्सनुसार तो बदलत जातो. वाक्य परत्वे तो अर्थ बदलत जातो इंग्लिशमध्ये सुद्धा. तर मित्रांनो, आजपुरती एवढंच. उद्याच्या भागात भेटूया एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत, एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुमचे जे सुझाव आहे, तुमचे जे सूचना आहे त्या आम्हाला देत राहा, तुमच्या कमेंट्स आम्हाला देत राहा. त्याच्यामुळे आम्हाला अजून चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि असेच इंग्लिश स्पीकिंगच्या याला प्रतिसाद द्या. आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मी आशा करते सगळेजण इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करत आहात, सगळेजण इंग्लिश बोलत आहात. अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी सो पेशंटली. मला रोज ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया मित्रांनो उद्याच्या भागात एका नवीन कन्स्ट्रक्शनसह. टिल देन, गुड बाय, हॅव अ ग्रेट डे.
कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सूर्योदय हा होतोच. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्तिसराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता आपण पाहूयात RRC प्रस्तुत RRC अन्नदाता हा विशेष सदर. सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणाचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे. या गोष्टींचा विचार करता सुंदर फुले आणि आकाराच्या दृष्टीने सजीव कुंपणासाठी बहुवर्षीय, उदाहरणार्थ बोगनवेल, घाणेरी, ॲकॅलिफा हिस्पिडा, तगर, जास्वंद, अलामंडा, कोरांटी, तर पर्णसौंदर्यासाठी कडू मेंदी, मेंदी, डुरांटा, सुरू, ॲकॅलिफा ही झाडे लावावीत. निवड झालेल्या झाडांचा आकार आणि वाढ यानुसार त्यांची लागवड एकेरी किंवा दुहेरी ओळ पद्धतीने करता येते. मात्र कुंपणाची जाडी आणि आकर्षकपणा याकडे दुर्लक्ष करू नये. कुंपणासाठी झाडे लावताना 2 झाडांमधील अंतर 1 मीटर राहील अशा रीतीने 30-30-30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे ओळीत घेऊन खड्ड्यात शेणखत, सुपर फॉस्फेट व माती यांचे मिश्रण भरून लागवड करावी. दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील 2 झाडांच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाड येईल. तसेच कुंपणाचा आकर्षकपणा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. बहुधा अशी कुंपणे एकाच जातीची झाडे वापरून केली जात असली तरी वेगवेगळ्या जातीची रंगीत पाने, फुले असणारी झाडे लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबरच मोहकता आणता येते. सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या झाडांची लागवड बहुधा छाट कलम किंवा गुटी कलमांनी केली जाते. कुंपणासाठी फुलझाडे लावल्यानंतर व सुरुवातीच्या काळामध्ये कुंपणाला आकार देताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फुलझाडांची व शोभिवंत झाडांची वाढ होऊन कुंपण पाना फुलांनी भरगच्च दिसते. कुंपणासाठी उपयुक्त शोभिवंत फुलझाडे. बोगनवेल. बोगनवेलीच्या विविध जाती असून जातीपरत्वे लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी, केशरी अशा रंगांची फुले असणारे सिंगल व डबल व मिश्र छटा असणारी फुले आणि झाडांवर काटे असतात. घाणेरी. विविध रंगी छोटी फुले गुच्छांमध्ये येतात. पानावर तसेच खोडांवर खरखरीतपणा असतो. ॲकॅलिफा हिस्पिडा. लाल रंगाची वेणी येणारे झाड, हिरवी पाने, काही जातीमध्ये पिवळसर पांढरा रंग तर काहीमध्ये फुले गुच्छांमध्ये येतात. तगर. पांढऱ्या रंगाची फुले, हिरवीगार पाने, परंतु काही जातींमध्ये पानांवर पिवळ्या रंगाच्या रेषा असतात. जास्वंदी. विविध आकार आणि रंगांची सिंगल आणि डबल फुले, दातेरी कडा असलेली हिरवी पाने, काही जाती पानांच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटांसहित असतात. अलामंडा. पिवळ्या रंगाची घंटेच्या आकाराची सुवासिक मोठी फुले येतात. छाटणीमुळे वेलीला झुडपाचा आकार देऊ शकतात. कोरांटी. जांभळी, केशरी, पिवळी, पांढरी अशा विविध रंगात फुले येतात. खोलवट फुलाजवळ काटे येतात. अलामंडा आणि बोगनवेलिया यांचा वापर बहुधा तारेच्या कुंपणाच्या आधाराने करतात, परंतु सततच्या छाटणीमुळे यांना झुडपांसारखा आकारही देता येतो. सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलझाडांवर कोणत्याही किडी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत नाही. त्यामुळे छाटणी व नियमित पाणी याकडे दिलेले लक्ष पुरेसे असते. या फुलझाडांव्यतिरिक्त काही शोभिवंत झाडे, उदाहरणार्थ मेंदी, कडू मेंदी, तजेलदार, छोटी किंवा मोठी हिरवीगार, भरगच्च पाने, तर विविध रंगी ॲकॅलिफा आणि डुरांटा पानाचा आकार, रंग आणि दाटपणा तसेच सुरूला येणाऱ्या सुईसारख्या हिरव्या पर्ण वैशिष्ट्यांमुळे सजीव कुंपणे बागेची शोभा वाढवतात. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विषय सदर पाहिला. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. उद्या याच वेळी याच ठिकाणी भेटूया. तोवर तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क. नमस्कार.